नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयासाठी आपण युनिट क्रमांक 3 म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित हा आपला युनिट क्रमांक 3 आहे आणि या युनिट मध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट असा टॉपिक म्हणजे बदामीचे चालुक्य वंश हा एग्जामिनेशन साठी खूप महत्त्वपूर्ण आणि मोस्ट इम्पॉर्टंट या स्वरूपाचा आपल्याला टॉपिक दिसून येतं आणि युनिट क्रमांक 3 यामध्ये बघा आपल्याला छोटे छोटे टॉपिक आणि छोटे छोटे वंश दिसून येईल है ना। चालुक्य वंश असो किंबहुना चेल चोल पांड्य असो राष्ट्रकूट असो ह्या छोट्या छोट्या वंशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण थोडं थोडं आपल्याला कॉम्प्लिकेशन दिसून येतंय ना। त्यामुळे सेशन तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आणि हा आपला युनिट क्रमांक 3 वर आधारित लेक्चर पहिला आहे, ज्यामध्ये आपण बदामीचा चालुक्य वंश याविषयी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। ओके, सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा यासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा ग्लोबल ऑनलाइन वर अवेलेबल आहे। महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी बघा कंप्लीट कोर्स आहे, ज्यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळेल। सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स असणार। संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे बघा, या नोट्स मध्ये टोटल 10 युनिटची थेअरी आपल्याला वेगळी मिळणार आहे। टोटल 10 युनिट्सवर आधारित एमसीक्यूज प्रोवाइड केले जातील आणि 10 युनिटवर एमसीक्यू नंतर आपल्याला क्लास पीडीएफ सुद्धा प्रोवाइड केले जातील। सोबतच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सरावासाठी एमसीक्यूज आहे आणि वीकली सॅटर्डेला आपली टेस्ट होत असते, ज्यामध्ये वीकमध्ये आपण जे 5 टॉपिकचा अभ्यास करत असतो याचा सराव होतो। न्यू बॅच आजपासूनच सुरू झालेली आहे 19 ऑक्टोबर आणि या बॅचला लवकरात लवकर जॉइन करा। ऑफिशियल्स नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फीज मात्र 8000 आहे, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1 हा फ्री ऑफ कॉस्ट असेल। याचा अर्थ सेट एग्जामिनेशन साठी जे आपल्याला 2 पेपर असतात या दोनही पेपरचा व्यवस्थितरित्या आपला अभ्यास होणार। या व्यतिरिक्त प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करून स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे महाराष्ट्र सेट एग्जामिनेशनला सर्च करा। सो इंटरफेस दिसून येईल, सरळ आपण कोर्सला बाय करू शकतो ॲपवरून किंबहुना ऑफिशियल्स नंबर आहे या ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बघा आफ्टर परचेसिंग कोर्स तुम्ही जे आहे ना कंटेंटच्या सेक्शनमधून सर्व जे आपलं कंटेंट आहे, फॉर एक्झाम्पल नोट्स आहे किंवा मग मॉक टेस्ट आहे ना, हे देऊ शकता। सो आजच्या सेशनचं आपलं सुरुवात आहे ते म्हणजे बदामी वंश। ठीक आहे, बदामीचे चालुक्य। आता बघा इतिहासामध्ये आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला जे आपल्याला दिसून येते की कशा प्रकारे चालुक्य वंश अस्तित्वात आलेला। ठीक आहे, पण बघा काही गोष्टी इथे आपल्याला समजणं बेसिक काही गोष्टी तुम्हाला आज मी सांगणार आहे, ज्यातून तुम्हाला हा टॉपिक जे आहे खूप लवकर कळून येईल। ठीक आहे, तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर तर बघा सर्वप्रथम बदामीचं चालुक्य वंश। सगळ्यात प्रथम बघा यापूर्वी आपल्याला थोडा वाकाटक वंशाकडे जावं लागेल है ना। वाकाटक वंश ठीक आहे, हे काय करतात, आपण सातवाहन वंश बघितलं ज्यामध्ये मी तुम्हाला सातकर्णी यांच्याविषयी सांगितलेलं आहे, तर यांच्या क्षेत्रावर येऊन कोण वसून जातात तर वाकाटक वंश। ठीक आहे, बरं आता वाकाटक वंश आल्यानंतर हे बरार है ना, कर्नाटकचा बरारचा जो क्षेत्र आहे त्याला आपलं काय करतात हे बनवतात म्हणजे राजधानी बनवतात। ओके, आता बघा हे ब्राह्मण होते। ठीक आहे, संस्थापक जर वाकाटकांचं बघितलं तर विद्याशक्ती हे काय होते, विद्याशक्ती हे संस्थापक होते। ओके, यानंतर आपण प्रवरसेन या वाकाटक वंशामध्ये बघतो की हा सगळ्यात प्रतापी असा शासक होता आणि महाराजाधिराज अशा प्रकारची उपाधी यांनी धारण केलेली आहे। तर हा प्रश्न तुम्हाला सेट एग्जामिनेशन मध्ये सुद्धा विचारलेला आहे। ठीक आहे, यानंतर रुद्रसेन आपल्याला दिसून येतं वाकाटक वंशाचं शासक, ज्यांनी काय केलेलं आहे गुप्तांसोबत संबंध प्रस्थापित केले। ठीक आहे, तर बघा यानंतर काय होतं म्हणजे सातवाहनांच्या स्थानावर आपल्याला दिसून येते की वाकाटक वंश येतं म्हणून। ठीक आहे, यातूनच जेव्हा हा जो वाकाटक वंश अस्तित्वात आलेला आहे या वाकाटकांचं अंत जेव्हा होणार है ना,
त्या जागेवरच नवीन एक वंश येणार, तो म्हणजे चालुक्य वंश. आणि इतिहासामध्ये जर विचार केलं तर चालुक्य वंशाच्या शाखा बदामीचे चालुक्य, वैंगीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य असा वेगवेगळ्या रूपात आपण पाहत असतो. ठीक आहे. बरं, या व्यतिरिक्त चालुक्यांची शाखांचा उदय बदामी, विजापूर म्हणजे कर्नाटकच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते की यांचा उदय झालेला आहे. त्यामुळे बदामीचे चालुक्य याला म्हणतात, कारण हा जो बदामी जे क्षेत्र आहे तो पश्चिमच्या भागामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण क्षेत्र जे आहे ते बदामीच्या चालुक्यांचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळे यांना पश्चिमी चालुक्य असं सुद्धा म्हणतात. चालुक्य सुरुवातीला कदंब राजांच्या अधीन होते. याला कला हायलाइट करा. ठीक आहे, का बरं? कारण हे कोणाचे अधीन होते किंवा कोणाचे मांडलिक होते हा सुद्धा प्रश्न आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, आता बदामी जे आहे आपल्याला दिसून येते की यामध्ये पुलकेशिन हे सर्व प्रमुख पुलकेशिन प्रथम. ठीक आहे, हे महत्त्वपूर्ण शासक आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, यांना बदामीच्या चालुक्य वंशाचा संस्थापक म्हटलेला आहे. ठीक आहे, बदामीच्या चालुक्य वंशाचा संस्थापक कोण? तर पुलकेशिन प्रथम. ठीक आहे, मी बदामी म्हटलेला आहे, थोडं लक्ष द्या. बरं, पुलकेशिन प्रथम यांनी बदामी येथे दुर्ग निर्माण केले आणि आपली राजधानी बनवली. ठीक आहे, यातूनच यांना काय म्हटलं गेलं? बदामीचे चालुक्य. त्यांनी सत्यश्रय, रणविक्रम अशासारख्या उपाधी धारण केल्या. आता सत्यश्रय आणि रणविक्रम हे कोणाच्या उपाधी आहे असं सुद्धा कधी काळी प्रश्न आला तर लक्षात घ्या, हे बदामीच्या चालुक्य शासक पुलकेशिन प्रथम यांच्या ह्या उपाध्या आहे. त्यांनी श्री पृथ्वी वल्लभ आणि श्री वल्लभ सुद्धा म्हटलेले आहे. ठीक आहे, तर बहुधा श्री पृथ्वी वल्लभ ही कोणाची उपाधी आहे या स्वरूपाचा प्रश्न सुद्धा तुम्हाला दिसून येईल. त्यांनी अश्वमेध, बाजपायी अशा प्रकारचे यज्ञ केलेला आहे. कशासाठी? तर आपलं शक्ती प्रदर्शन, साम्राज्य विस्तार करण्यासाठी. ओके, तर पुलकेशिन प्रथम हे काय आहे? बदामीच्या चालुक्य वंशाचे आपल्याला संस्थापक दिसून येतात. ठीक आहे, त्यांनी काय केलं आहे? बदामी हा दुर्ग निर्माण केलं आणि या बदामीला त्यांनी काय केलं? राजधानी बनवलेला आहे. यांच्या उपाध्या लक्षात घ्या, सत्याश्रय आहे, रणविक्रम आहे, श्री पृथ्वी वल्लभ आणि श्री वल्लभ. ओके, अश्वमेध, बाजपेयी आणि वैदिक जे यज्ञ आहे याचं सुद्धा अनुष्ठान त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट वन आहे कीर्तिवर्मन प्रथम. आता कीर्तिवर्मन प्रथम हे पुलकेशिन प्रथम नंतर त्यांचे पुत्र म्हणजे कीर्तिवर्मन हे काय झाले? शासक झाले. ठीक आहे, यांच्या काळामध्ये बघा म्हणजे हे जे कदंब वंश आहे यांना पराजित केलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, बरं, आता बघा यावेळेस जे होतं ना कदंब वंशाचं शासक आपल्याला अजय वर्मा दिसून येते. ठीक आहे, तर यांच्या काळामध्ये प्रतिस्पर्धी कदंब वंशाचा कोण होता? तर अजय वर्मा होता. अजय वर्मा. ठीक आहे, याला काय केलं? यांनी पराजित केल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि बघा यानंतर आपण बघतो की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे 3 पुत्र, ज्यामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांचे भाऊ होते मंगलेश. ठीक आहे, त्यांनी गादी सांभाळली. का बरं? कारण त्यांचे पुत्र जे आहे ते अल्पवयीन आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ कीर्तिवर्मन यांच्यानंतर येणारे शासक कोण आहे? तर मंगलेश आहे. ठीक आहे, मंगलेश यांनी कलचुरी वंशाला पराजित केलेला आहे. कोणाला? कलचुरी वंश. ठीक आहे, कलचुरी नरेश आपल्याला दिसून येते की बुद्धराज होते. ठीक आहे, या बुद्धराज यांना पराजित करण्याचं कार्य मंगलेश यांनी केलेलं आहे. मंगलेश कोण आहे? तर कीर्तिवर्मन यांचे हे भाऊ आहे. ओके, मंगलेश वैष्णव धर्म अनुयायी होते. परम भागवत उपाधी त्यांनी धारण केली होती. त्यांनी बदामी गुहा निर्माण केलेला आहे, ज्यांचा प्रारंभ कीर्तिवर्मन यांच्या टाइम पिरियडमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर बघा हे जे गुहा आहे ना, बदामी गुहा मंदिर, ठीक आहे, हे विष्णू देवतेला समर्पित आहे. ठीक आहे, विष्णू देवतेला हे समर्पित आपल्याला दिसून येते. आणि याचं निर्माण कार्य कीर्तिवर्मन म्हणजे यांच्या भाऊने सुरू केलेलं होतं, पण समाप्त झालं ते मंगलेश यांच्या
काळामध्ये, ठीक आहे। आता मंगलेश जे आपल्याला बदामीचे चालुक्य शासक दिसून येते, यांनी कदंब वंशाचा नाशच करून टाकलेला। कारण बघा, हे कदंब वंशाचे सामंत आपल्याला दिसून येईल आणि समोर चालून त्याच वंशाचा पूर्णतः नाश कोणी केलेला आहे, तर मंगलेश यांनी केलेला आहे, ठीक आहे। आता बघा, पुलकेशिन द्वितीय सोबत यांचं काय होणार, संघर्ष होणार। का बरं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं की कीर्तिवर्मन जे आहे, या कीर्तिवर्मन यांचे पुत्र म्हणजे पुलकेशिन द्वितीय। पुलकेशिन द्वितीय हे काय आहे, कीर्तिवर्मन यांचे पुत्र। पण ज्यावेळी यांचं वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा हे अल्पवयीन होते। आता हे जेव्हा अल्पवयीन आहे ना, तर अल्पवयीन असल्यामुळे यांच्या काकाने समजा गादी सांभाळली। आता यांचं काका म्हणजे कोण, तर मंगलेश, ठीक आहे। बरं, आता परत गादी प्राप्त करण्यासाठी मंगलेश आणि पुलकेशिन द्वितीय यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते गृह कलह झालेला आहे, ठीक आहे। आणि या गृह कलहातून ते आलेले बाहेर आणि शासक बनलेले। आता पुलकेशिन द्वितीय बदामीच्या चालुक्य वंशांच्या इतिहासात सगळ्याधिक प्रतापी शासक आपल्याला दिसून येते। आणि पुलकेशिन द्वितीय कीर्तिवर्मन यांचे पुत्र आहे। त्यांनी सुद्धा सत्याश्रय श्री पृथ्वी वल्लभ, ठीक आहे, महाराजाधिराज अशा प्रकारची सत्याश्रय श्री पृथ्वी वल्लभ महाराज ही उपाधी, हे पूर्ण टायटल आहे म्हटलं त्यांचं, ठीक आहे। अशा प्रकारचं टायटल त्यांनी धारण केलेलं आहे। आणि त्यांच्या म्हणजे पुलकेशिन द्वितीय यांच्याविषयी माहिती देणारा प्रमुख लेख म्हणजे ऐहोल प्रशस्ती आहे। जसं समुद्रगुप्त यांच्याविषयी माहिती देणारा स्त्रोत म्हणजे प्रयाग प्रशस्ती आपल्याला दिसून येते, त्याचप्रमाणे पुलकेशिन द्वितीय, ठीक आहे, पुलकेशिन सेकंड यांच्याविषयी माहिती आपल्याला ऐहोल प्रशस्ती यातून मिळते। आता बघा, प्रयाग प्रशस्ती हरिसेन यांचं नाव लक्षात घ्या आणि ऐहोल प्रशस्ती रविकीर्ती, या दोनही काय आहे, प्रशस्तीपर आहे। पण तरीही यांचं जे आपल्याला दिसून येते, जसं प्रयाग प्रशस्ती नाव आलं तर नाव लक्षात घ्या समुद्रगुप्त, आणि सेम आपल्याला दिसून येते जर तुम्हाला नाव दिसून येईल ऐहोल प्रशस्ती तर कोणी लिहिली, रविकीर्ती। रविकीर्ती कोण होते, त्यांच्या दरबारातील कवी आपल्याला दिसून येते, ठीक आहे। आता पल्लव नरेश महेंद्रवर्मन यांचं आणि पुलकेशिन द्वितीय यांचं संघर्ष आपल्याला दिसून येते, ठीक आहे। बरं, आता या ऐहोल प्रशस्तीमध्ये पुलकेशिन द्वितीय यांनी महेंद्रवर्मन प्रथम यांना हरवल्याचं सुद्धा आपल्याला माहिती दिसून येते। काय होतं या टाइम पिरियडमध्ये, म्हणजे बघा, मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं की दोन सेम टाईममध्ये जेव्हा सत्ता उदयाला येत असतं ना, त्याचं एक महत्त्वपूर्ण असा परिणाम काय होत असतं, महत्त्वपूर्ण असं परिणाम म्हणजे त्यामध्ये एक तर शत्रुता निर्माण होतं, किंवा मग बरं इथे तर होत नाही आहे, ठीक आहे, किंवा मग मैत्री होते, ठीक आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की हे वाताबी किंवा बदामीचे चालुक्य वंश ह्या क्षेत्रात आहे, तर पल्लव वंश या क्षेत्रात आहे, ठीक आहे। इथे पल्लव, आणि ज्यावेळी पुलकेशिन सेकंड यांचं राज्य चालू होतं त्याचवेळी पल्लव शासक कोण होते, तर महेंद्रवर्मन होते। महेंद्रवर्मन कितवे, तर प्रथम, ठीक आहे। हे पल्लव शासक होते, ठीक आहे। बरं, यातूनच आपण बघतो की पुलकेशिन द्वितीय आणि पल्लव शासक महेंद्रवर्मन यांच्यामध्ये आपल्याला महेंद्रवर्मन यांच्यावर पुलकेशिन प्रथम आक्रमण पुलकेशिन करतं पल्लवांवर, ठीक आहे। यातून चालुक्य आणि पल्लव वंश या दोघांमध्ये काय होणार, संघर्ष सुरू होणार, ठीक आहे। आणि या संघर्षातून महेंद्रवर्मन हरलेले, याचा अर्थ पुलकेशिन द्वितीय यांनी कोणाला हरवले, तर महेंद्रवर्मन। आणि पुलकेशिन द्वितीयला कोण हरवणार, हे दोनही थोडा कॉम्प्लिकेटेड तुम्हाला ऐकून वाटत असेल, पण तुम्ही थोड्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। आता बघा, ठीक आहे। बरं, या स्लाइडकडे मी तुम्हाला नेते आणि इथे थोडा गोष्टी तुम्ही काय करा, समजण्याचा प्रयत्न करा। आता काय समजायचं आहे, तर बघा काय झालेलं आहे, हे आपल्याला बदामीचे चालुक्य, ठीक आहे, हे आपली बदामीचे चालुक्य वंश, ठीक आहे। तर बदामीचे चालुक्य वंशाचे शासक जेव्हा पुलकेशिन द्वितीय असतात
त्याचवेळी इथे आपल्याला पल्लव वंश दिसेल. ठीक आहे. बरं, दक्षिणेमध्येच आहे पल्लव वंश सुद्धा. तर यांचे शासक असतात महेंद्रवर्मन. ठीक आहे. तर या काळामध्ये काय होते, पुलकेशिन द्वितीय पल्लवांवर आक्रमण करतात. ठीक आहे. आणि महेंद्रवर्मन यांना हरवतात. ठीक आहे. याविषयी आपल्याला ऐहोल प्रशस्तीमध्ये सुद्धा माहिती दिसून येते. ठीक आहे. बरं, इतकं समजलेलं आहे. बरं, याचा अर्थ हा झाला आपला चालुक्य वंश आणि हा झाला आपला पल्लव वंश. या दोघांमध्ये संघर्ष आपल्याला दिसून आलेला आहे. बरं, यातूनच काय झालेलं, ओके, यातूनच आपण बघतो की कांची म्हणजे कांचीपुरम या ठिकाणी म्हणजे पल्लवांची राजधानी असते. ठीक आहे. या ठिकाणी आक्रमण करून त्यांची सीमापर्यंत पुलकेशिन द्वितीय पोहोचून जातात. ठीक आहे. नंतर आपण एक सेकंड, ओके, चला इथपर्यंत ठीक आहे. आपल्या विशाल साम्राज्याचे ते विभाजन करतात आणि आपलं भाऊ जे आहे ना, म्हणजे कुज विष्णुवर्धन यांना जे आहे ना सेकंड म्हणजे भाग देऊन देतात. याचा अर्थ हे जे त्यांचं पूर्ण बदामीचं राज्य आहे त्याचं हे काय करणार, पार्टिशन करतं आणि आपल्या भाऊ म्हणजे कुज विष्णुवर्धन यांना देतात आणि हे नवीन एक शाखा स्थापन करणार, ज्याला इतिहासात आपण वेंगीचे चालुक्य असं म्हणतो. ठीक आहे. बरं, आता बघा, कन्नौज किंवा थानेश्वरचे जे वर्धन आहे, ज्यामध्ये हर्षवर्धन हे पुलकेशिन द्वितीय यांचे समकालीन होते, हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. का बरं, उत्तर भारतामध्ये त्यांनी त्यांचं जे वर्धन वंश आहे त्यांचे सगळ्यात प्रतापी शासक उत्तरमध्ये हर्षवर्धन आणि दक्षिणमध्ये पुलकेशिन द्वितीय. ठीक आहे. तर या दोघांमध्ये टकराव हे स्वाभाविकच आहे. यातूनच पुलकेशिन द्वितीय हर्षवर्धनासोबत जे काही संघर्ष होते यामध्ये सफल होतात. ठीक आहे. बरं, यानंतरच ते परमेश्वर अशा प्रकारची उपाधी धारण करतात. आता बघा, उत्तर भारतामध्ये हर्षवर्धन आणि दक्षिणेमध्ये पुलकेशिन द्वितीय. ठीक आहे. तर या दोघांमध्ये ऑब्व्हियसली युद्धच होईल. आता पुलकेशिन द्वितीय हर्षवर्धन यांना परास्त केले आणि त्यांच्या विजया उपलक्षमध्ये परमेश्वर ही उपाधी धारण केलेली. याचा अर्थ यांनी महेंद्रवर्मन यांना हरवले. यानंतर त्यांनी हर्षवर्धन यांना सुद्धा हरवल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सोबतच चोल, चेल, पांड्य यांनाही आपल्या अधीन केलेले आहे. यानंतर बघा, महेंद्रवर्मन यांच्या नंतर जे शासक होतात पल्लवांमध्ये ते होतात नरसिंहवर्मन प्रथम. ठीक आहे. आता बघा, नरसिंहवर्मन प्रथम जे आहे, ठीक आहे, यांचीच उपाधी म्हणजे हे महेंद्रवर्मन यांचे पुत्र असतात आणि नरसिंहवर्मन प्रथम मामल्य या नावाने सुद्धा आपण त्यांना ओळखतो. यांनी काय केलं, आपले जे पराजय झालेली होती. आता बघा काय होतं, पुलकेशिन द्वितीय आणि पल्लव नरेश बदललेले आहे. आता आले नरसिंहवर्मन, ज्यांना मामल्य असं सुद्धा आपण ओळखतो. हे काय करतात, लंका म्हणजे श्रीलंका येथील शासक असतात मानववर्मन यांची सहायता घेतो आणि यांच्या सहाय्याने पुलकेशिन द्वितीय यांचं पराजित करतो. फक्त पराजितच करत नाही तर त्यांना हत्या सुद्धा करतात आणि बदामी जे आहे, या बदामीचं पूर्ण सत्ता जी आहे नष्ट होते आणि यातूनच नरसिंहवर्मन एक टायटल धारण करतात. म्हणजे पुलकेशिन द्वितीय यांना हरवल्यानंतर ते वातापी कोंड अशी उपाधी धारण करतात. वाताबी म्हणजे बदामीलाच वाताबी असं म्हणतात. तर वाताबी कोण म्हणजे बदामीवर विजेता, म्हणजे बदामीवर वर्चस्व प्राप्त करणारा शासक बा, अशा प्रकारचं टायटल घेताना आपल्याला दिसून येते. आता पुलकेशिन द्वितीय नंतर आपल्याला दिसून येते की इराणमध्ये 2 राजदूत सुद्धा पाठवलेले होते. ठीक आहे. आता अजंता गुफा समूह येथील भिंतीचित्रावर इराणचे दूतमंडल पुलकेशिन द्वितीय समोर उभे असल्याचे दिसून आलेले आहे. चीनी यात्री आहे वेन्सांग यांनी सुद्धा पुलकेशिन द्वितीय यांच्या राज्यसभेमध्ये आले होते आणि पुलकेशिन जैन धर्म अनुयायी होते आणि विद्या आणि कलेचे हे संरक्षक आपल्याला दिसून येते. आता हा प्रश्न IMP आहे.
एक्झामिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकते, त्यामुळे हे गोष्ट लक्षात घ्या. यानंतर आहे विक्रमादित्य. आता बघा, यांच्या काळामध्ये पल्लव कडून बदामीला परत जिंकणं आहे ना, पल्लवांची राजधानी जी आहे कांची, यावर सुद्धा आक्रमण करताना आपल्याला दिसून येते. याचा अर्थ ठीक आहे, पहा पल्लव यांनी काय केलं होतं, ह्या बदामीला कॅप्चर केला होता. ठीक आहे, आणि वाताबी कोंड अशी उपाधी नरसिंह वर्मन टायटल धारण करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे ना. तर परत काय, जेव्हा विक्रमादित्य यांचं टाईम पिरियड येणार तेव्हा ते काय करणार, परत आपलं पल्लवांवर आक्रमण करेल आणि त्यांची राजधानी जे कांची असते ना त्यावर अधिकार करणार. ठीक आहे. बरं, यातूनच विक्रमादित्य यांना 3 समुद्राचा स्वामी म्हटलेला आहे. यानंतर यांचे भाऊ जयसिंग यांनी लाट प्रदेशाचं गव्हर्नर बनवलं आणि विक्रमादित्य यांचे शासनकाळ चालुक्यांची एक शाखा म्हणजे गुजरात, दक्षिण गुजरातचे संस्थापक जे आहे ना ते बनल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतर विनयदित्य आहे, विजयदित्य आहे, विक्रमादित्य द्वितीय आहे आणि कीर्तिवर्मन द्वितीय आहे हे शासक होऊन गेलेले आहे. चालुक्याचे बदामीचं अंतिम शासक कीर्तिवर्मन द्वितीय आपल्याला दिसून येते आणि या काळापर्यंत चालुक्य आणि पल्लवांचा संघर्ष आपल्याला कमी पडताना दिसून येते आणि यातूनच सामंती व्यवस्थाचा फायदा दंतीदुर्ग होतात आणि नवीन वंश अस्तित्वात येणार, ते म्हणजे राष्ट्रकूट. याचा अर्थ उद्याच्या क्लासचं आपलं जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ते म्हणजे काय असेल, राष्ट्रकूट वंश असेल. ठीक आहे, म्हणून उद्या आपण राष्ट्रकूटांचा अभ्यास करूया. सोबतच सेशनला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा.